नमस्कार, मी आहे मेघा. स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन ब्लॉगमध्ये. आज सकाळी सकाळी उठल्यानंतर मस्त अद्रकचा चाय घ्यायची इच्छा झाली होती. मग भरपूर असं आलं घालून हा आज चहा बनवलेला आहे मी. मला आज ढोकळा बनवायचा आहे. मला ढोकळा खायला खूप आवडतो, म्हणून मी आज तो बनवून बघणार आहे. आज मला ज्याने बनतोय की नाही बनत आहे, काय होतंय ते बघायला. मी पहिल्यांदा लॉकडाऊनमध्ये ढोकळा बनवायला ट्राय केलेलं होतं आणि त्यावेळेस तो जेमतेम बनला पण होता. त्यानंतर मी 3-4 वेळेस बनवला होता, पण तो काही व्यवस्थित बनला नाही. आणि आज तरी पण मी एकदा ट्राय करणार आहे, तो बनतोय की नाही, कसं बनतोय बघायला. म्हणूनच म्हटलं ते आधी कडक असा चहा घेऊयात आणि मग बनवूयात. कसा बनणार आहे ते माहीत नाहीये, पुढे जाऊन कळेलच कसा होईल काय नाही होणार आहे त्याचं. तुम्ही पण घ्या हा माझ्यासोबत चहा. आता मी इथं याची काही रेसिपी वगैरे शेअर करत नाहीये, पण माझी काही जर चूक झाली असेल आणि तुम्हाला जर ढोकळा चांगला व्यवस्थित येत असेल बनवायला, तर तुम्ही मला सांगू शकता. तसं पण मी यूट्यूबवरती बऱ्याच रेसिपी बघूनच ट्राय करते, पण तरी पण माझा हा ढोकळा याच्या आधी जेव्हा बनवलाय त्यावेळेस तो व्यवस्थित झालेला नाहीये. तरी पण मी आज ट्राय करतेय, बघूयात काय होतंय ते. बेसन पीठ मी चाळून त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे आणि माझ्याकडे पिठी साखर होती, तर मग मी त्याच्यामध्ये पिठी साखर पण टाकली आहे आणि मीठ टाकलं थोडंसं. मग हे सगळं जे आहे ते पाणी टाकून एकत्र करून घेतलंय व्यवस्थित. त्याचं बॅटर एकदम स्मूथ पेस्ट बनवून घेतली आहे त्याची. आणि नंतर या बॅटरमध्ये मी इनो टाकले, पण मला असं वाटतंय की माझं इथंच काहीतरी फसलेलं आहे, कारण इनो माझ्याकडून बहुतेक कमी झालंय असं मला वाटतंय. असो, जसा पण होईल तसा मला खायचाच येतो. तर मी कढई ठेवलेली होती प्रीहीट करायला 15 ते 20 मिनटं आणि मग हे बॅटर मी त्याच्यामध्ये ठेवून देईल. माझी अंघोळ वगैरे तर झालेली होती आणि त्यानंतरच मी ढोकळा बनवायला घेतलेला होता. मग म्हटलं ढोकळा ठेवल्यानंतर मग पूजा वगैरे आवरेन मी. मग त्यानंतर मग मी पूजा वगैरे आवरली आहे माझी. पूजा केल्यानंतर जो आनंद वाटतो ना, तो काही वेगळाच आहे आणि खूप जास्त फ्रेश वाटतं. ते पण काही औरचे कोणतंच असं काम केल्यानंतर असं फील येत नाही की जे पूजा केल्यानंतरचं येतं. थोडा वेळ मनाची शांती राहते, मन एका ठिकाणी राहतं, म्हणून असेल मे बी. आणि उदबत्ती, धूप वगैरे, कापूर याचा सगळ्याचा वास वगैरे घरामध्ये पण असतो, त्यामुळे पण असेल कदाचित. तो वेळ खूप छान वाटतो. आणि आता इथे मी आणि फायनली मला माझी चूक रिअलाईज झाली आहे की याच्यामध्ये इनो थोडंसं कमी पडलंय. मग मी नेक्स्ट टाइम बनवताना इनो थोडं जास्त टाकून अजून एकदा तरी ट्राय करणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी बंद करणार आहे हे ट्राय करणं. टेस्टला तर चांगला झालेला होता, पण बघूयात आणखी एकदा मी ट्राय करून बघेन. जर चांगला झाला तर आणखी असंच ट्राय करत राहीन घरीच बनवायला, नाही तर मग मी विषय सोडून देणार आहे ढोकळा बनवायचा. आता ढोकळा तर काही व्यवस्थित बनलेला नव्हता, म्हणजे टेस्ट चांगली होती पण जसा पाहिजे तसा नव्हता बनलेला. मग आता पटकन काहीतरी होईल तर तेच बनवायला लागणार आहे स्वयंपाकामध्ये. मग म्हणून मग मी आज बाजरीच्या भाकरी बनवणार आहे आणि डाळ बनवली आहे माझी. ऑलरेडी डाळ बनवून झालेली आहे, ते काय मी शूट केलेलं नाही आहे कारण भूक लागली आहे मला. आणि म्हणून मग पटकन बाजरीच्या भाकरी बनवून मग आता जेवायला बसणार आहे. आता इथे ज्या भाकरी मी बनवते ते बघून मला काही जज करू नका की भाकरी पण तुला जमत नाही वगैरे काय. मला भाकरी जमते, म्हणजे आम्ही खाऊ शकतो अशापर्यंत मी भाकरी बनवते आता. कसं आहे ना, मी 8वीत असल्यापासूनच हॉस्टेलला होते आणि त्यानंतर मी काही घरी राहिलेच नाही आहे. म्हणजे माझं सगळं एज्युकेशन होईपर्यंत मी बाहेरच होते, त्यानंतर जॉबसाठी पण बाहेरच. मग ह्या ज्या शिकण्याच्या गोष्टी होत्या त्या मी स्वतःहूनच शिकलेली आहे. मी घरी असताना फक्त मला आईने पण काही, माझ्या मम्मीने काहीच करू दिलं नव्हतं. फक्त चहा, भात आणि चपात्या येत होत्या मला. त्याच्यानंतर भाजी वगैरे पण येत नव्हती, भाकऱ्या तर बिलकुलच नाही. तर मी हळूहळू शिकले या सगळ्या गोष्टी आणि या व्यतिरिक्त पण काही गोष्टी आहेत त्या मी अजून पण शिकते आहे.
तर ज्या शिकते त्या तुमच्यासोबत शेअर करते, चुकीच्या असू बरोबर असू. जर जमल्या असतील तरी पण मी इथे सांगते व्हिडिओमध्ये, जमलेल्या नसतील, फेल झाल्या असतील तरी पण मी तुम्हाला सांगत असते या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर येत असेल, माहिती असतील माझ्यापेक्षा जर यामध्ये चुका, तर तुम्ही पण मला दुरुस्त करत जावा. आता या भाकरीच्या पिठाला आणून थोडेसे जास्त दिवस झालेत, म्हणजे 8-15 दिवस तर झालेले, त्याच्यामुळे याच्या भाकरी अशा होतात ते. आणि थोडंसंच राहिले आणि ते पण मला संपवून टाकायचे लवकरात लवकर, म्हणून मग 2-3 दिवस कंटिन्यू भाकरी चालू आहेत. आणि आज साधी डाळ बनवलेली आहे मी, कारण म्हणजे भूक लागली आहे आणि पटकन काहीतरी शिजल तर डाळच शिजते. मला तर डाळच डोक्यात येते पटकन. तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही पण सांगू शकता की पटकन होणाऱ्या भाज्या अशा काय ऑप्शनमध्ये असतील, तुमच्या माहितीतल्या असतील तर सांगू शकता, पिठलं सोडून. कारण पिठलं तर मला माहिती आहे, डाळ पण माहिती आहे. सांडगा वगैरे ज्यावेळेस मम्मी देते त्यावेळेस तो पण बनवते कधीतरी. चला तर मग आजचा दिवस असाच गेला माझा, पण मी आज काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट केला, नवीन काहीतरी शिकले, माझ्या चुका झाल्या त्यातून पण शिकले मी काहीतरी, म्हणून चांगलं वाटतंय. ठीक आहे, चाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.